आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली अशी गोष्ट सांगणार आहे की कदाचित आजपर्यंत कुणालाही पूर्णपणे सांगितलं नाही. आज त्यात खूप संघर्ष असू आणि अनेक ठीक. आज मी अशी माझ्या आयुष्यातली एक गोष्ट सांगणार आहे. कदाचित आजपर्यंत मी कुणालाही पूर्ण काही सांगितलेलं नाही. आज मी जे आहे त्याच्यामागे खूप संघर्ष, अश्रू आणि अनेक ठिकाणी खूप कठीण दिवस गेलेले आहेत मला. आणि लहानपणापासून म्हणजे कसे माझी आई बाबाची पण परिस्थिती एवढी ठीक नव्हती, तरीसुद्धा माझे बाबा असे ठीक नव्हते. म्हणजे आम्ही 5 जण होतो, 4 बहिणी आम्ही एक भाऊ. त्याच्यामध्ये भाऊ आणि बहीण व्हायच्या आधीच मी मामांच्या घरी होते. शेवटचे 2 मुलं व्हायच्या आधीच आणि माझ्या आईचे म्हणजे माझे भाऊ बहीण. त्याच्यानंतर मी गेले मामांकडे. मग तिकडे मी 4थीला होते तेव्हा मला शेवटची बहीण, लहान बहीण झाली होती. तेव्हा तिला बघायला गेलते मी. आणि 4थीला मी तिकडे शिकायला होते. अशी परिस्थिती होते ना, म्हणतात ना मामा आपले असतात. आणि काही बोलू शकत नाही, व्हिडिओ सगळेच बघतात माझे. पण अशी परिस्थिती, मला कपडे पण भेटायचे नाही. अशी नाही की माझे मामा गरीब होते, त्यांची परिस्थिती खूप गंभीर होते, असं नाही. खूप पैशाने रिच होते. त्या टाईमाला माझे मामा खूप हाय लेवलचे होते. आता माझे मामा गेले, त्यांना मी कधी विसरू शकत नाही. कारण की ते मामा होते म्हणून मी त्या घरी राहिले. आणि माझी आजी, सगळ्यांनी माझी साथ सोडली, पण माझ्या मामा कधीच माझी साथ नाही सोडली. माझे सेकंड नंबरचे मामा, मोठे मामांकडे तर मी राहत नव्हते, पण 2 नंबर मामाकडे मी राहत होते. आणि तिथे माझे छोटे मामा पण मला खूप सपोर्ट करायचे. पण असं असतं ना की त्यांना काही गोष्टी आपले माहीत नसतात. आणि त्यात मी मुलगी आहे. मामा म्हणजे मला छोटे मामा माझे कुठलंच स्वप्न पूर्ण केलं नाही म्हणून नाही. लहानपणी जे स्वप्न असतात ते सगळे पूर्ण केले. मला कुठे खेळायला घेऊन जायचं, पिक्चर बघायला घेऊन जायचे, काय खाऊ पाहिजे सगळं घेऊन दिले. पण मामाचं पण कसं आहे माहिती आहे का, त्यांचं पण लग्न झालं नव्हतं आणि मामा काही खूप मोठे नव्हते, खूप लहान होते. त्यांना म्हणजे मी पण लहान, मामा पण लहान, ते जमलं. कारण की त्यांना कसं, मामाचं कसं त्यांचं सुद्धा खायचं पियाचं बालपणसारखं होतं. मग ते मामांकडे काय, मी छोट्या मामांकडे काय अपेक्षा करतच नाही. सेकंड नंबर मामांकडे खूप अपेक्षा होते. पण एकेकाळी असं झालं, 4थीत असताना अक्षरशः मला ते गोष्टी आठवलं तर खूप त्रास होते. मला कधी त्यांनी एक बॅग पण घेऊन दिला नाही, कधी मला पुस्तकं घेऊन गेलं नाही. ह्या गोष्टी माझ्या आईला अजिबात माहीत नसायच्या. आणि माझी आई फलटणमध्ये राहत होती आणि बेळगावला. त्या टायमाला फोनसुद्धा नव्हतं. माझं बालपण सुरुवातीला आईबाबांकडे गेलं, पण आजीची सवय असल्यामुळे मी आजीकडे गेले. पहिली दुसरी मी शिकले असेल इकडे फलटणला. मग बाकीचं मी 4थीपर्यंत 2 वर्ष तिकडे शिकले. 2 वर्षानंतर पुन्हा मी आईकडे आले. पुन्हा मला राहवलं नाही, परत मामांच्या गावी गेले मी. आणि माझे मामा पण असं होते की मला आईच्या घरी ठेवायचं नाही, स्वतःकडे राहायचं, स्वतःच्या डोळ्यासमोर राहायचं, असं त्यांचं होतं. आणि आजीपासून मला पण दूर व्हायचं नव्हतं. आणि मामांवर पण माझं पण जीव भरपूर होतं, म्हणून मी मामांच्या घरीच राहिले. मामांच्या घरी राहायला गेले. आणि मी लहान असल्यामुळे मला तेव्हा काही समजायचं नाही. जे त्यांनी सांगेल तशी मी वागत होते. त्यांनी जे खायला देत होते ते खात होते. फक्त एवढंच वाटायचं की माझे मामा आणि माझी आजी जवळ आहे म्हणजे मी आनंदी आहे, एवढंच मला समजायचं. बाकी मला काहीच माहीत नाही की त्यांनी मला खायला देत नाही ना प्यायला देत नाही. असं पण नाही झालं की मला खायला प्यायला दिलं, पण त्यांनी त्यांच्या मुलांना द्यायचं ते मला कधी त्यांनी दिलं नाही. एक सांगते मी, 2 नंबरची मामी, मला कपडे सुद्धा ती नेसत होती ना साड्या, ती जुन्या झाल्यानंतर तिने शिवून मला फ्रॉका करून घालायची. आणि मला आवडायचं, पण मी आनंदात घालायचे. पण त्या टायमाला नाही कळालं मला की ही मला अशी का करत होती. पण मला आता कळतं की ते नंतर तर मला कळालं. ती फ्रॉकी शिवायचे आणि ती कारण की ती कपडे शिवत होती माझी सेकंड नंबर मामी. आणि ते कपडे शिवून ती मला फ्रॉक द्यायची. आणि ती फ्रॉक मी एवढ्या आनंदाने घालायचे ना, ते फ्रॉक मला खूप आवडायचे. परकर ब्लाऊज असं असतं ना तेव्हा पूर्वी घालायचे, तसे शिवायची. स्कर्ट मिडी अशी शिवायची. मी आनंदात घालायचे. असं कधी बोलले नाही की हे जुन्या साडीचे कपडे शिवले, नाही. मला आवडायचं. जेव्हा ती शिवून ठेवायची ना, मी शाळेतून आले, ती मला दाखवायचं, तुला हा ड्रेस शिवला, हा फ्रॉक शिवला. मी लगेच घालायचे एवढ्या आनंदात. विकत आणून कधी त्यांनी मला दिलं नाही, फक्त ते शिवून मी घातले. ज्या टायमाला विकत दिले ते मी नंतर सांगू तुम्हाला. पण जसं तसं मी मोठी होत गेले ना, तसं त्यांचं मला समोर यायला लागलं की हा माझे मामी असे आहेत, मामी. मी म्हणत नाही मामी वाईट आहेत, मला बघितलेत त्यांनी, पण असं नाही की त्यांच्या मुलांना बघितलं त्याप्रमाणे मला बघितलं नाही.
आणि आमच्या घरी पण परिस्थिती खूप कठीण होते. माझे बाबा एकटे, आई बाबा काम करायचे, पण त्या टायमाला माझ्या आईनं पण खूप म्हणजे खूप त्रास सहन केलेला आहे. माझी आई एवढं काम केले ना, सकाळी 2ला उठायची, कामाला जायची, परत तिकडून यायची, घरी पहाटे 2ला जायची त्यांनी, आणि सकाळी घरी यायचे. घरी येऊन त्यांनी कपडे धुवायची, आम्हाला अंघोळ वगैरे घालायची. आणि आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. प्रत्येक गोष्ट आईबाबांकडे मिळायचं नाही म्हणून नाही, त्यांना जेव्हा आम्हाला दिवाळीला एकदाच म्हणजे कपडे घ्यायचे. आम्ही कुठली गोष्ट पण कधी का मिळू पण आनंदीने कपडे घातलेले आहेत. असं म्हणजे परिस्थिती खूप बेकार आम्ही काढलेला आहोत. नवीन कपडे, नवीन वस्तू, खेळणी, हे फक्त आम्ही दुसऱ्यांच्या मुलांच्या हातात बघितलेलं आहे. फक्त लोकांच्या मुलांकडे बघायचे ना, आपल्या वाट्याला खूप कमी, असं म्हणजे खूप कमी हे केले आहे मी. जेव्हा मी आई बाबांकडे नव्हते ना, आणि माझ्या आई बाबांकडे नसताना मी एक असं असते ना फोन, तेव्हा टेलिफोन असायचं, त्या फोनवर मी फोन करायचे. त्याचे 5 रुपये 10 रुपये जमा करायचे मी, 1-1 रुपये त्या फोनवर फोन करायचे आणि आईशी बोलायची मी. आणि आईशी तर तेव्हा तरी कुठं जास्ती बोलायला भेटायचं, असे 1-2 शब्द बोलले तर तिथे बिल व्हायचं एवढं. ते बिल माझ्याकडे एवढे पैसे कुठं असायचे तेव्हा छोटे असताना. 4थी पर्यंत मामाच्या घरी शिक्षण घेतले आणि पुन्हा 4थी झाल्यानंतर 2 वर्ष तिथं परत इकडंच आले मी. आणि माझ्या मामाने मला 10वी पर्यंत शिकवलं. त्यांचा उपकार मी कधीच नाही विसरणार. आज माझे मामा ह्या जगात नाही आहेत, पण त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाहीत. म्हणजे ते मामा माझे वेगळेच होते. त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे, कारण की मामाचं लक्ष घरात नसायचं. माझे मामा बाहेर कॉन्ट्रॅक्टर होते, बाहेर राहायचे, आणि त्याला घरातली काही गोष्टी, त्याला वाटायचं की मी आनंदी आहे. मी आनंदी राहतच होते, कारण की मला कुठल्या गोष्टीची अपेक्षाच नव्हती, ना कपड्याची, ना खेळण्यांचं, ना खाऊचं, कधीच अपेक्षा नव्हती. जे माझ्याकडे होतं ती मी खात होते, पीत होते, आणि मी मुलांशी फिरत होते, एवढंच. कारण माझ्या मामांची आज मला खूप आठवण आली त्यांचा विषय काढल्यानंतर, की म्हणजे जेव्हा त्यांनी गेले ना, त्या टायमाला मी त्यांना भेटले सुद्धा नाही. खूप त्रास होतो ऐकायला मला, म्हणजे असं बोलायला विषय काढला तरी पण मला खूप त्रास होतो. त्यांचं नावच घेतलं तरी पण असं वाटतं माझे मामा असायला हवे होते, कारण की त्यांचे उपकार खूप आहेत माझ्यावर. मी पुढं सांगत राहीन तुम्हाला. संघर्ष. पण मित्रांनो, शिक्षण म्हणजे फक्त शाळा जण नव्हती. दररोज मी परिस्थितीबरोबर लढत होते. माझ्याकडे नवीन कपडे नसायचे, आणि माझी मामी जुन्या साडीचा फ्रॉक मला शिवून घालायला द्यायचे, आणि त्याच्यात मी खूप आनंदी होते. कधी मनात यायचं माझ्या, इतर मुलांचं आयुष्य मला का नाही, हे फक्त माझे आई बाबा माझ्याजवळ नव्हते म्हणून असं माझ्यासोबत झालेलं आहे. पण त्यावेळेस मी रडूनही काही बदलणार नव्हतं, कारण की मला तिकडं जायला येतच नव्हते, माझे मामाला पाठवत नव्हते, आणि मलाही जायची इच्छा नव्हती. पण मी शांतपणे सगळं सहन केले. काही गोष्टी मी सांगणार नाही, काही गोष्टी बोलणार नाही, ते पण खूप सहन केले मी. माझ्या आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं, माझ्या मामांचं पण खूप प्रेम होतं, आणि माझ्या आजीकडे जे असायचं ना ते मला द्यायचं. काही पण असू दे, ती स्वतःला खायला दिली ना, ते त्यातलं मला थोडं द्यायची खायला, अशी माझी आजीची अवस्था होती. म्हणजे तिला जेव्हा सून देईल तेव्हाच ती मला देईल ना, पण तिच्या प्रेमाची किंमत मात्र खूप मोठी होती. पावसाळा आला तर ना, माझ्याकडनं छत्री नसायची, त्यांच्या मुलांकडे चांगले चांगले रेनकोट असायचे, चांगले चांगले शूज असायचे, सँडल असायचे, पण माझ्याकडे पायात चप्पल पण नसायचं. हे मी आईकडे असले तर मला हे सगळं भेटलं असतं, पण त्यांच्याकडे असताना मला काहीच भेटलं नाही. जेव्हा मी शाळेत जायचे ना, इतर मुलांकडे जी वस्तू असायची ना, ते माझ्याकडे कधीच नव्हतं. मी प्रत्येक गोष्ट फ्रेंड्सकडे मागूनच करायचे, आणि माझे फ्रेंड्स मला द्यायचे सुद्धा बरं का. तरी सुद्धा मी असं नाही की मी जाणार, आता मी शिकणार नाही, असं कधीच बोलले नाही. मी 10वी पर्यंत शिकले, माझं स्वप्न कधी मी हे केलं नाही. आणि 10वीच्या नंतर काय म्हणतात ना, आई बाबांनी म्हणजे ते पुढे मी सांगेनच. त्या संघर्षाने मला एक गोष्ट मात्र नक्की शिकवली, गरिबी माणसाला हरवत नाही, हार मानणं हरवतं. तर एक दिवस ना नक्की बदलतो. आज मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते, आणि तुम्ही मला सगळे प्रेम देता, कमेंट करता, लाईक करता. आज माझा चॅनल सुद्धा मोनो झाला तुमच्यामुळे. जर माझी गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल ना, गोष्ट नाहीये, खरी कहाणी आहे, कारण की माझ्या घरचे सुद्धा हे ऐकतील, आणि त्यांना सुद्धा वाटेल की माझ्या मुलीला काय सहन करावं लागलं. त्यांना माहित आहे, तरी सुद्धा तिला मी म्हणजे आई बाबा तर बघणार नाही, पण आई मात्र नक्की बघणार. तुम्हाला जर हे माझा व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मला लवकर असं सांगा की ताई दुसरा भाग लवकर आणा. आणि नंतरच्या आयुष्यात माझं काय घडलं ना, मी तुम्हाला सांगत जाईन. फक्त तुम्ही मला कमेंट करा की पुन्हा
तुझ्या आयुष्यात काय झालं ते आम्हाला पुन्हा ऐकायचंय, पूर्ण ऐकायचंय असं म्हणून मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला पुढचा भाग घेऊन येईन. चला मी इथंच संपवते. आणि खरंच तुम्ही माझं म्हणजे माझ्यासारखं प्रत्येकाचं आयुष्य नसतं आणि असायला पण नको. तुमचं सुद्धा सगळं चांगलं होऊ द्या. आणि खरंच थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.